गुरुवर्य आपळे गुरुजी स्वातीताई, रेशीमताई यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे हे आजचं कीर्तनाचं पुष्प आपल्या समोर समर्पित करताना मनस्वी आनंद होतोय। आजचा अभंग निरूपणासाठी घेतलेला संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, आद्य कीर्तनकार, आद्य चरित्रकार, आद्य आत्मचरित्रकार, आद्य अभंगकार संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा आहे। श्रीमन महागणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्दे ऋतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सद्गीच करते। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बोला सब संतन की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत पुर संकट हारी राजा राम। गोकुल संकट हारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। नवनीत दसम नवनीत प्रिय नवनीत दसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। शरणागत दीना
वाहो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो सरती मन हे लाविता सौख्य आमा सरती मन हे लाविता सौख्य आमा काम क्रोधा दिग जाती निज धामा काम क्रोधा दिग जाती निज धामा बाळकृष्ण चरणी लक्ष लागो राम राम राजा राम 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 सीताराम 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 राम राम राजा राम राम सीताराम बोला रामचंद्र महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। आज निरूपणासाठी घेतलेला अभंग संत नामदेव महाराज यांचा। सर्वप्रथम हा परिहार करू इच्छिते। कीर्तन विश्व संस्थेतर्फे आयोजित केलेल्या या कीर्तन शाळेमध्ये शिकताना मनस्वी असा आनंद होतोय। एक नवीन काहीतरी शिकण्याचा, मनामध्ये शिकण्याची ज्योत प्रज्वलित होतीये। हे सर्व शक्य होतंय ते गुरुजनांच्या आशीर्वादामुळे। हे सर्व शक्य होतंय ते माता पिता सर्व परिवारजन यांच्या आशीर्वादामुळे। व त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे भिगवण निवासी स्वर्गीय रवींद्रजी उर्फ बाळूशेठ गौतमचंदजी गायसोनी यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने कीर्तन विश्वतर्फे गुरुवर्य आफळे गुरुजी, स्वातीताई, रेशीमताई यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे हे आजचं कीर्तनाचं पुष्प आपल्या समोर समर्पित करताना मनस्वी आनंद होतोय। आजचा अभंग निरूपणासाठी घेतलेला संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, आद्य कीर्तनकार, आद्य चरित्रकार, आद्य आत्मचरित्रकार, आद्य अभंगकार संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा आहे। बोलू ऐसे बोले जिने बोले विठ्ठल डोले, बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, परे होऊन परते घर तेथेच राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचरदाता, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले। संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी अगदी आपण आता बोलतो त्या मराठी भाषेमध्ये
ज्ञानेश्वरीतली भाषा मराठीच, परंतु ती बहुतांशी प्राकृत आहे. तुम्ही आम्ही बोलतो ती भाषा नव्हे. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी अगदी या मराठी भाषेची नाळ आपल्या प्रत्येक सामान्य जनमानसांपर्यंत पोहोचेल अशा भाषेमध्ये अतिशय सुंदर असा बोध या अभंगाच्या पहिल्या चरणातनं केलेला आहे. संत नामदेव महाराज म्हणजे ज्यांनी भारताच्या दोनही टोकांना महाराष्ट्राच्या बाहेर सीमा ओलांडून भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. ते संत नामदेव महाराज पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार रुजवण्याचं काम केलं. ते संत नामदेव महाराज म्हणतात की बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, की आपण बोलताना असंच बोललं पाहिजे की ज्यामुळे विठ्ठल डोळायला लागणार आहे, विठ्ठल अत्यंत खुश होणार आहे, आनंदी होणार आहे. भगवान महावीरांनी सांगितलंय, मिठो मिठो बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े, आनंद गुरु बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. आपण जे बोलतो, ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे पुढच्या व्यक्तिमत्वावर आपल्या व्यक्तिमत्वाची एक छाप पडत असते. नामदेव महाराज म्हणतात की आपण असंच बोललं पाहिजे की जेणेकरून दुसऱ्यांच्या मनाला आल्हाददायी वाटेल. बघताना तुम्हाला माहितीये की आतापर्यंतचे अनेक आजार आपल्याला कोणीतरी बोलण्यानेच झालेले. आपण एकमेकांना बोलतो, मन दुखवली जातात, म्हणतात की मन कशा कशाचं मिश्रण, मन कशा कशाचं मिश्रण, साऱ्या भावनांचं संमिश्रण, क्षणातस्त क्षणात रुस्त, निमिषात बदलत हे मन. आणि हे मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी नामदेव महाराजांनी सांगितलंय की बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. कबीरांचा एक सुंदर असा दोहा आहे. दात आणि जिभेचा संवाद चाललेला असतो, दात आणि जिभेचा संवाद चाललेला असतो आणि दात म्हणतायत जिभेला, हम बत्तीस तू अकेली ऐसे चाव चबाय. तर जीव अत्यंत हुशार आहे. 2.5 इंची जिभेवर आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हे समजतं. आणि म्हणूनच संत कबीर म्हणतात, जीव म्हणते दातांना, एक बात ते भी बोलू तो, एक बात ते भी बोलू तो 32 निकल जाए. ओ बोलो बोलो भजे राम कृष्ण भजे, ओ भजे भजे गोविंद भजे. म्हणजेच काय की आपण जे बोलतो, जसं बोलतो, आप जितना बोलते हैं, आप कैसे बोलते हैं, तुमच्या व्यक्तिमत्वातला प्रभाव, तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा जनमानसांवर होत असतो. आणि तेव्हा संत नामदेव महाराज म्हणतात की बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. सगळ्यांना सत्य बोललेलं आवडत असतं, पण काही जणांना ते कटूही वाटत असतं. अगदी आपल्या वेदांमध्ये पण लिहिलंय की प्रियम वद, सत्यम वद, प्रियम वद. नाही समजलं, एक पटकन दृष्टांत सांगते. एका गावामध्ये एक ज्योतिषी आला. ज्योतिषी अत्यंत हुशार होता, पांडित्य त्याच्याकडे होतं आणि कोणाचंही भविष्य सांगितलं ते अगदी 100% बिनचूक सांगणार अशी त्याची ख्याती होती. राजाने ही गोष्ट ऐकली आणि त्या भविष्यकाळाला, त्या ज्योतिषाला आपल्या राजदरबारी बोलवले. त्याने आपला हात दाखवला, राजाने आपला हात दाखवला. ज्योतिषाने हात बघितला आणि सांगितलं की महाराज, राजे, थोडं भविष्य
कटू वाटतंय, तुमचा मृत्यू लवकर येणार अशी चिन्ह दिसतायत. राजा हे ऐकून उदास झाला, परंतु कुठेतरी त्याच्या मनामध्ये त्या ज्योतिषाबद्दल राग होता. त्याने लगेच ज्योतिषाला तुरुंगात टाका असं फरमान दिलं. ज्योतिषी तुरुंगात गेला. तुरुंगामध्ये एक राजाचा मंत्री त्याला भेटला. तो बाहेर असा फिरत होता तुरुंगाच्या. मंत्री म्हणाला, काय ज्योतिषी बुवा, तुरुंगात कसं येणं झालं, काय केले तुम्ही? ज्योतिषी म्हणाला, अहो मी खरं सांगितलं म्हणून मी तुरुंगात आलो. मंत्री म्हणाले, नाही, तुम्ही खरे सांगितले म्हणून तुरुंगात नाही आला, तुम्ही कशा प्रकारे सांगायचं हे तुम्हाला समजलं नाही म्हणून तुम्ही तुरुंगात आला. ज्योतिषाला समजेना. मग काहीतरी कानामध्ये मंत्री पुटपुटला आणि परत ज्योतिषाने निरोप धाडला, राजे मला पुन्हा तुमचं भविष्य बघायचंय. आणि पुन्हा राजाने आपले साबणाने स्वच्छ हात धुतले. हा, आता तरी माझं भविष्य नीट बघा असे म्हणून राजाने ज्योतिषाला हात दाखवला. ज्योतिषाने सांगितलं, काल माझं चुकलंच राजे, संपूर्ण परिवारामध्ये तुमचं आयुष्य दीर्घकाळ आहे. हे ऐकून राजा अत्यंत प्रसन्न झाला. म्हणजे बघा भक्तांनो, सांगायचं होतं तेच, परंतु ते वेगळ्या भाषेत सांगितलं. म्हणूनच सत्यम वद प्रियम वद हे जरी असलं तरी ते कशा प्रकारे सांगायचं की ज्याने विठ्ठल डोलेल, ज्याने प्रत्येकांना मनाला छान वाटेल असं पहिल्या चरणामध्ये सांगितलंय नामदेव महाराजांनी की बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल. दुसऱ्या चरणामध्ये संत नामदेव महाराज म्हणतात, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. भक्तांनो, प्रेम हे कोणाला आवडत नाही. आपल्या भक्ताचं प्रेम देवाला आवडतं. या जगामध्ये काहीच अशक्य नसतं. अगदी प्रेम लावलं तर ते चिटपाकूही आपल्याकडे उडत उडत येतं. आपण जर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला प्रेम लावलं, आपण घरामध्ये बघतोय प्रत्येक जण प्रत्येकाचे गाऱ्हाणे करतायत, प्रत्येक जण प्रत्येकाबद्दल काहीतरी वाईट बोलतोय. हे का? आपण जर आपल्या परिवारातील, आपल्या समाजातील, आपल्या देशातील लोकांना प्रेम नाही लावू शकलो, अखंड मानव जातीला प्रेम नाही लावू शकलो, तर आपल्या मानव होण्याचा फायदा काय? भक्तांनो, एक नेहमी लक्षात ठेवा गोष्ट की वर्षानुवर्ष लोक रामायण महाभारत वाचतच असतात, सच्चा दिलाची हाक ऐकतच असतात. युग बदलते, काळ बदलतो, पण माणूस तर तोच राहतो. शाश्वत मूल्य ती तर अतीतातीतच राहतात. परंतु संत नामदेव महाराज म्हणतात, जेवढं तुम्ही प्रेम द्याल तेवढं प्रेम तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. म्हणूनच प्रेम सर्वांगाचे ठाई. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, ईश्वर सर्वभूतानां, की तुम्ही जेवढे जेवढे प्रेम लोकांना द्याल आणि जेवढं विठ्ठलाचं नाव घ्याल. तुकाराम महाराजांचा हा अभंग की घेई घेई वाचे गोड नाम विठोबाचे. अशा प्रकारे जर आपल्या वाणीमध्ये गोडवा असेल, आपल्या जिभेवर गोडवा असेल आणि आपल्याला मनातून प्रत्येकाला प्रेम द्यायची इच्छा असेल, तर नक्कीच संत नामदेव महाराजांनी सांगितलंय की प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. हे प्रेम देत असताना आपणास आराधना करणं, साधना करणं, त्या भगवंताचं नाम घेणं. आपण म्हणतोय मी परोपकार करतोय, मग मला देवाच्या नामाची काय गरज आहे? आणि कोणी म्हणेल मी देवाचं नामस्मरण करतोय तर मला परोपकाराची गरज काय आहे? असं म्हणून चालेल का भक्तांनो? की एक डोळा देवानं तुम्हाला दिलाय, एक डोळा चांगला आहे, एक डोळा नाहीये चांगला.
चालेल तू बघून घे का डोळ्याने, चालणार आहे का असं? नाही चालणार आहे. एक पाय देवानं चांगला दिलाय, एक जाऊ दे, ऍक्सिडेंट मध्ये गमवला तर गमवला, कशासाठी प्रयत्न करतो हे म्हणून चालणार आहे का भक्तांनी? नाही चालणार. म्हणूनच प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. तिसऱ्या चरणामध्ये संत नामदेव महाराज म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. भूतलावर आल्यावर ज्ञानेश्वर माऊलींना प्रश्न विचारला की तुमचं जगण्याचा उद्देश काय? त्यांनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही वैकुंठेचे वासी. संत रामदास स्वामी म्हणतात, गमो पंथ आनंद या राघवाचा. तर भगवान महावीरांनी सांगितलंय, अहिंसा परमो धर्म. हे प्रत्येकाचं एक एक उद्दिष्ट आहे जगण्याचं. तर संत नामदेव महाराज म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ललित सहस्त्राध्यायामध्ये सुद्धा दिलंय की तुमच्या जिभेवरनं सरस्वतीचा वास जेव्हा होतो, जेव्हा तुम्ही सरस्वतीची साधना करता. सरस्वतीची साधना असं म्हटलं जातं, लक्ष्मी आणि सरस्वती दोन बहिणी आहेत, सख्या बहिणी आहेत. सरस्वती ही बसलेली असते, लक्ष्मी ही उभी असते. लक्ष्मी ही चंचल असते, कधी येईल कधी जाईल ते कधीच सांगता येत नाही. परंतु सरस्वती ही बसलेली असते, एकतर ती सोप्या पद्धतीने तुमच्याकडे येत नाही, त्याला अखंड साधना करावी लागते, आणि आली तर ती कधी जात नाही. अशा या सरस्वतीची जर तुम्ही साधना केली तर अवघे हे विश्व कीर्तनमय होऊन जाईल. कीर्तन म्हणजे काय? कीर्तीचे केलेले गायन म्हणजे कीर्तन. या कीर्तनाद्वारे अखंड ज्ञानाची ज्योत प्रत्येकाच्या मनी, प्रत्येकाच्या ध्यानी, प्रत्येकाच्या मेंदूमध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये आपल्याला लावायची असेल तर संत नामदेव म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. या ज्ञानाच्या तेजाने प्रत्येकाचा अहंकार हा मिटला जाणार आहे. आजकाल तुम्ही बघताय या कलयुगामध्ये प्रत्येकाला इगो आहे, प्रत्येकाला अहंकार आहे. एकाने हार आहे म्हटलं की दुसरा कार आहे म्हणण्यास तयार आहे. कुठेतरी ज्ञानाची ज्योत पेटली तर ती वैचारिक दृष्टी वाढते, ती विनयता येते. एकदा काय झालं, नदी आणि सागराचं भांडण झालं. नदी आणि समुद्राचं भांडण झालं. एक पटकन दृष्टांत तुम्हाला देते. नदी आणि समुद्राचं भांडण झालं आणि समुद्र नदीला म्हणू लागला, अगं नदी तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे खनिज आहे, माझ्याकडे अमृतही आहे, माझ्याकडे विषही होत. समुद्र मंथनामध्ये विष आणि अमृत हे दोन्ही समुद्राला मिळालेले आहे. माझ्याकडे पेट्रोल आहे, माझ्याकडे इंधन आहे, माझ्याकडे मोठे मोठे माणिक मोती हिरे आहेत. अगं नदी तुझ्याकडे काय आहे? नदी हे ऐकून हिरमुसली. परंतु तिची अखंड साधना होती, विनयता होती. विद्या विनयेनच शोभत असते. भक्तांनो, परत नदी सागराकडे गेली आणि म्हणाली, सागर दादा, तू म्हणतोयस ना ते एकदम खरंय रे. तुझ्याकडे माणिक आहे, मोती आहे, मोठे मोठे इंधन आहेत. परंतु सागर दादा, एक सांगू का रे, तुझ्या पाण्यामध्ये मोठ्या जहाजेमध्ये प्रवास करणारे प्रवासी पाणी पिण्यासाठी माझीच पाण्याने भरलेली बाटली घेऊन जातात रे सागर दादा. हे ऐकून सागर अगदी हिरमुसला. कारण की नदीची ती साधना होती आणि नदी जेव्हा समुद्रामध्ये मिळते तेव्हा ती ना यमुना राहते ना सरस्वती राहते. अशी ही नदी, तिच्याकडे विनयता होती आणि ही साधना, ही विनयता सरस्वतीमुळे येत असते. आणि ही कीर्तन सेवा सरस्वतीमुळे साध्य होते की कीर्तनाने आपण ह्या हृदयीचे विचार त्या हृदयी पोहोचू शकतो. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय कसा व्यक्त होईल असे उद्गार आपल्या भक्तांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणूनच
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू. चौथ्या चरणामध्ये संत नामदेव महाराजांनी सांगितलंय, परेहून परते घर, तेथे राहू निरंतर. परेहून परते घर, तेथे राहू निरंतर. अध्यात्मामध्ये आपल्या 4 प्रकारच्या वाचा सांगितल्या. मध्यमा, परा, पश्चंती आणि वैखरी. वैखरी म्हणजे आपण जे जिभेनं बोलतो, तोंडाने बोलतो, मुखाने बोलतो. मध्यमा म्हणजे जी कंठाकडे असते, ज्यातनं आपल्याला स्वर फुटले जातात. पश्चंती म्हणजे जी हृदयापासून येते आणि परा म्हणजे जी नाभीपासून येते. जेव्हा प्रत्येक भक्ताला आपल्या पराहून परते घर, आपल्या नाभीपर्यंत ती गोष्ट जर गेली, तुम्ही बघितलंय, जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्या आईची नाळ त्या बाळाच्या नाभीशी जोडलेली असते. म्हणजेच आपण कुठलेही आध्यात्मिक संस्कार करतो, आपण कुठल्याही पद्धतीने जे विचार करतो, जैसी आपकी सोच वैसी ही आपकी वाणी होती है. जशी तुमची सोच असेल तसेच तुमचे उद्गार आहेत, तशीच तुमची वाणी असणार आहे. जसे तुमचे विचार आहेत, म्हणतात ना कि आदमी की भाषा उसका परिचय पत्र होता है, आदमी की जबान उसके व्यक्तित्व का आईना होता है. हम जो बोलते हैं, जैसा बोलते हैं, जितना बोलते हैं, उसी से ही हमारे भीतरी असलियत का पता चलता है. म्हणजेच आपण जे बोलतो ते कशा पद्धतीने बोलतोय, कुठल्या वाणीने बोलतोय, आपण मध्यमातून बोलतोय, आपण पश्चंतीतून बोलतोय, खरी वाणीतून बोलतोय, हे सगळं तुमच्या विचारशक्तीतून येणार आहे, विचारशक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच संत नामदेव म्हणतात की परेहून परते घर, तेथे राहू निरंतर. शेवटच्या चरणात संत नामदेव महाराज म्हणतात की सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. आपल्याकडे गुरु अनुग्रह अत्यंत महत्वाचा आहे. आणि जेव्हा नामदेव महाराजांना विसोबा खेचर यांचा गुरुचा अनुग्रह झाला, तेव्हा खऱ्या अर्थाने नामदेव महाराजांना वाटलं की सर्व सत्ता आली हाता, नामियाचा खेचर दाता. म्हणतात ना की जेव्हा आपल्या आयुष्यात गुरु असतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला एक वेगळ्या प्रकारची एक लय असते, एक वेगळ्या प्रकारची वाट आपणास मिळते. आणि सर्व सत्ता तेव्हा येते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ते गुरुबळ प्राप्त झालेलं असतं. आपण उत्तरार्धात संत नामदेवांना सद्गुरु विसोबा खेचरांचा अनुग्रह कशा प्रकारे मिळाला, त्यांचं जीवन चरित्र आपण थोडक्यात अनुभवणार आहोत. परंतु कीर्तन परंपरेनुसार आपण हार बुक्का ही प्रथा हे करून घेऊया. तोपर्यंत आपण सुंदर असं भजन करूया. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 बोला सिया रामचंद्र की जय. उत्तरंगामध्ये संत नामदेव महाराजांचं चरित्र जाणून घेत असताना त्यांना गुरुचा अनुग्रह कशा प्रकारे झाला
याची एक सुंदर कथा आपण अनुभवणार आहोत, त्याचा आनंद घेणार आहोत. त्यांचं चरित्र या कथेनुसार, या कथेतून मी तुमच्या समोर प्रगट करण्याचा प्रयत्न करणार आहे. पंढरपूर एक छोटस गाव, अत्यंत अशी सुंदर अशी रम्य पहाट, आणि त्या पहाटेमध्ये सूर्यकिरणाच्या ज्योतींनी अवघ पंढरपूर प्रकाशमय झालेलं आहे. पहाट झाली, दिशा उजळल्या, मावळली ती रजनी. पहाट झाली, दिशा उजळल्या, मावळली ती रजनी. सूर्यप्रकाश फैले चोहीकडे, सूर्यप्रकाश फैले चोहीकडे, उजळून गेली अवनी. अशी रम्य पहाट. संत नामदेव महाराजांचं टुमुकदार असं घर, घरासमोर रांगोळी काढलेली आहे, तुळशी वृंदावन आहे. घरामध्ये, स्वयंपाक घरामध्ये संत नामदेव महाराजांची पत्नी राजाई यांची काही स्वयंपाकाची गडबड चाललेली आहे. नामदेव महाराज देवपूजा उरकून तुळशीला पाणी घालण्यासाठी येत आहेत. दारामध्ये संत नामदेवांची मुलं खेळतायत. कुठेतरी बाहेर जाण्याची, गावी जाण्याची लगबग चालू आहे वाटतं. संत नामदेव महाराज आवाज देतात, अहो ऐकलं का हो, आळंदीला चाललोय, माऊलींना भेटायला चाललोय. राजाई लगबगीने येते, पदर पुसत येते आणि नामदेव महाराजांना म्हणते, हे तहान लाडू, भूक लाडू दिलेत हो. अरे मी आळंदीलाच चाललोय, लगेच येणार आहे. असू दे, ते काय जवळ होत आहेत हो. असं म्हणून नामदेव महाराजांनी आपल्या पिशवीमध्ये ते लाडू ठेवले, तो डब्बा ठेवला. अंगरखा, बाराबंदी, टोपी असा पोशाख घालून संत नामदेव महाराज तयार झालेले आहेत. तेवढ्यात लगबगीने त्यांचा एक भक्त तिथे येतोय. महाराज तुमच्या दर्शनासाठी आलं. संत नामदेव महाराज म्हणतात, अहो आता मी खूप घाईत आहे, मी चाललोय आळंदीला. तू भक्त म्हणतो का हो, काय विशेष? अहो मागे ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई पंढरपूर मध्ये आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा आळंदीला या, आणि आता तिथे संत मेळावा भरलाय, त्यामुळे तिथे चाललोय हो. असं म्हणून निरोप घेतला, घोड्यावर स्वार झाले आणि टुकड़ुक 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 करत आळंदीला पोहोचले. आळंदीचं हे रम्य असं वातावरण, भक्तिमय असं वातावरण. मंदिराच्या बाहेर मंडप घातलेला आहे. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपान असे बसलेले आहेत. संत गोरा कुंभार, संत चोखामेळा सर्वजण तिथे जमा झालेले आहेत. अवघी संतांची मंदिरेच लागलेली आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरायाले दीन जन, उद्धरायाले दीन जन, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आणि त्यांचे अभंग, त्यांचे भजन ऐकण्यासाठी अनेक आळंदीतले सगळी लोक जमा झाली होती. सर्वजण तिथे पोहोचले. नामदेव महाराज तिथे पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यांना नामदेव महाराजांची ख्याती माहिती होती. अवघ्या लहानपणी 5 वर्षाचा हा नाम्या विठोबाला जेवू घालतो, विठोबाशी बोलतो, ही गोष्ट संपूर्ण पंचक्रोशीत पसरली होती. आणि त्यामुळे नामदेव महाराजांचा सर्वजण प्रचंड आदर करत होते. नामदेव महाराज तिथे पोहोचले. पोहोचल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी, निवृत्तीनाथांनी उठून त्यांना नमस्कार केला. सोपान देवही उठले. मुक्ताई विचार करू लागली, ज्याला अवघा देवाचा शेजार,
अहंकार. ज्ञानोबा निवृत्ती सर्वजण त्यांना नमस्कार करतायत, परंतु पलटून नामदेव महाराज कोणालाही नमस्कार करत नाहीये. ही मुक्ताईला कुठेतरी गोष्ट खटकली आणि ती विचार करू लागली, जाईना दर्शना का रे अहंकार गेला नाही. असं मुक्ताई विचार करत होती आणि इकडे नामदेव महाराज विचार करत होते की मला देवाचा शेजार आहे, माझ्या हातून देव जेवतो, माझ्याशी बोलतो, मी वडीलस्थानी आहे, मी यांना नमस्कार कसा करू आणि का करू. हे नामदेवांच्या डोक्यामध्ये विचार चालले होते आणि मुक्ताई विचार करत होती की का रे अहंकार गेला नाही. तिथे संत गोरोबा काका होते. गोरोबा काकांना मुक्ताईने विचारलं, गोरोबा काका तुम्ही मडकी कशी तपासता हो. गोरोबा काका म्हणाले, त्यात काय मुक्ते, घ्यायचं मडक आणि थापटायचं त्याला. टक टक आवाज आला की अगदी ते पक्क मडक बर का. मुक्ताई म्हणाली, गोरोबा काका आपलं देह हे मडकच आहे की नाही, आपलं मस्तक हे मडकच आहे की नाही, मग तुम्ही बघा की कोणाचं मडकं पक्क आणि कोणाचं कच्च. नामदेव महाराजांना अहंकार झाला होता. सद्गुरु अनुग्रहाविन हरिला कठीण ते पटणे. गौरा संत परीक्षी श्री हानुया थापटणे. गोरोबा काकांनी सगळ्यांना उभं केलं आणि सगळ्यांची मडकी तपासू लागले. निवृत्तीनाथांजवळ आले, तपासलं, मडकं फोडलं, हा पक्क आहे. ज्ञानेश्वरांजवळ आले, तपासून बघितलं, हा पक्क आहे. सोपान देवांकडे आले, तपासलं, पक्क आहे. मुक्ताईकडे आले, परत तेच पक्क आहे. तेव्हा संत नामदेवांकडे आले, तेव्हा संत नामदेव महाराज कळवळले. तेव्हा गोरोबा काका म्हटले की अजून मडकं कच्च आहे. हे ऐकून सर्व संत हसले आणि नामदेव महाराजांना अत्यंत वाईट वाटलं, डोळ्यात अश्रू आले. हे सर्व सोडून नामदेव महाराज घोड्यावर स्वार झाले. भजन सोडून निघाले कसे, भजन सोडून निघाले असे, संत हासती हे जाहले कसे. पांडुरंग तो मित्र आमचा, सांगू दुःख हे तोच जवळचा. राऊळात या आला नामया, त्यास बोलला पंढरीराया. का उदास तू संत संगती, का तुझी अशी जाहली गती. का तुझी अशी जाहली गती, का तुझी अशी जाहली गती. पंढरपूरला संत नामदेव महाराज निघाले, गेले तर थेट राऊळात गेले, विठोबांच्या पायी चरणी गेले. तिथे म्हणू लागले, विठोबा का रे पांडुरंगा, तो माझ्याशी बोलतो, माझ्या हाताने जेवतो, आणि आज का असं तू घडवलं. तेव्हा विठोबा म्हणाले, नाम्या, अरे जोपर्यंत या आयुष्यात गुरु नाहीये, गुरुचं मार्गदर्शन नाहीये, तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही नाम्या, आपण पक्के होऊ शकत नाही नाम्या. भगवान महावीरांनी उत्तराध्याय सूत्रामध्ये पण सांगितलंय, भगवान महावीरांनी प्रतिगमन सूत्रामध्ये सांगितलंय, गुरुदीपक गुरु
चांदनो गुरबिन घोर अंधार पलकन बिसरू आपने गुरु मुझ प्राण आधार सुख देवा दुख मेटवा यही गुरु की वाण यही हमारी आन मोय दासनी विनंती सुन जो कृपा निधान। संत नामदेव महाराजांना विठोबा म्हणाले, जोपर्यंत तुला गुरुचा अनुग्रह नाही नाम्या तोपर्यंत तुझ्या जीवनाला अर्थ नाही नाम्या। तू औंढा नागनाथ इथे जा, औंढा नागनाथ येथे विसोबा खेचर तुझी वाट बघतायत आणि तिथेच तुला गुरुचा अनुग्रह मिळेल। अगदी संत नामदेव महाराज व्याकुळतेने त्या पांडुरंगाकडे बघू लागले। आम्ही विठोबाचे दूत यम अनुशरणागत, आम्ही विठोबाचे दूत यम अनुशरणागत, गाऊ कीर्तन हरी कथा तोडू यमाचे बंधन, ऐसा नामा यशवंत विठोबाला शरणागत, ऐसा नामा यशवंत विठोबाला शरणागत। असं म्हणून संत नामदेव महाराज ते औंढा नागनाथ येथे गेले। फक्त अंधार आहे मंदिरामध्ये आणि तिथे एक म्हातारा माणूस झोपलेला संत नामदेव महाराजांना दिसला। संत नामदेव महाराजांनी बघितलं, अरे बापरे, हे गृहस्थ शिवलिंगाकडे पाय करून बसलेत, पाय करून झोपलेत। संत नामदेव महाराजांनी सांगितलं, ओ बुवा, तुम्ही कसे झोपलेला आहात? तेव्हा वृद्ध असलेल्या गृहस्थांनी सांगितलं, अरे मी थकलोय रे, अरे मी थकलोय रे, माझे पाय उचलून दुसरीकडे ठेवतो का रे? असं म्हणून संत नामदेव महाराज गेले आणि त्यांनी अगदी नाखुशीनेच विसोबा खेचरांचे पाय उचलून त्या वृद्ध गृहस्थाचे पाय उचलून दुसरीकडे ठेवले। तर बघतात काय, तिथेही शिवलिंग निर्माण झालं। परत उचलले पाय, परत तिसरीकडे ठेवले, तिथे पुन्हा लिंग निर्माण झालं, प्रगट झालं। हे बघितल्यानंतर संत नामदेव महाराजांच्या डोक्यातील सर्व अंधकार उजळून गेला। सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाखविली माझी मज, निज वस्तू दाविली माझी मज, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली। आणि संत नामदेव महाराजांना विसोबा खेचरांनी जवळ घेतलं। नाम्या, नाम्या, मी तुझी खूप वेळापासून वाट पाहत होतो रे नाम्या, जा, तुला मी अनुग्रह दिलेला आहे आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशामध्ये या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार कर नाम्या। आणि असा अनुग्रह जेव्हा संत नामदेवांना मिळाला तेव्हा त्यांनी जे कार्याला सुरुवात केली, फक्त पंढरपूरच नव्हे, फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून दोन्ही दिशांमध्ये भारताच्या दोन्ही टोकाला त्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला। भक्तांनो, आजही तुम्ही जर गेला तो घुमान येते, पंजाब मध्ये घुमान येथे त्यांचं मंदिर बांधलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने संत नामदेव महाराजांनी पंजाब, दिल्ली, हरियाणा इथे भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार आपल्या कीर्तनाने केला आणि लोक म्हणू लागली, नामदेवांची अमृत तुल्यवाणी, नामदेवांची अमृत तुल्यवाणी, श्रवणी येता
लोचनी तपानी त्वये येतो श्रवणास कैट भारी रंग चढला कीर्तनास भारी रंग चढला कीर्तनास भारी अशी नामदेवांची सर्वत्र चाललेली नामगर्जना त्यांच्या सद्गुरु अनुग्रहाविना पूर्ण झाली नसते आणि त्यांना तो मिळालेला सद्गुरूंचा आशीर्वाद त्यांना तो मिळालेला सद्गुरूंचा अनुग्रह म्हणतात की गुरुदीपक गुरुचांदन गुरुबिन घोर अंधार पलक न विसरू आपने गुरु मुझ प्राण आधार गुरुदेव की वाणी अमृत का प्याला है नैनों से जहर का वात्सल्य निराला है त्याग ज्ञान समता का खजिना भरा है गुरुदेव का जीवन गुणसुमनों की माला है म्हणून संत नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी परे भूमी परते घर तेथे राहू सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचरदाता कीर्तनाच्या समारोपाकडे वळताना परंपरेप्रमाणे आपण भैरवीने समारोप करणार आहोत हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी त्याची माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संगे देगा सदा संत संगे देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखी झालावे आम्हासी सुखी झालावे आम्हासी सुखी झालावे आम्हासी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका हेच मागणे आता जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चालवावे गुरुदेव संतांचे सदा नमावे सत्कर्मी हो वय घालवावे मुखी सदा मंगल बोलवावे ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे आम्ही ठेवितो मस्तक त्या ठिकाणी तिथे ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोर तुमची सर्वांची असणारी साथ गुरुजनांचा असणारा आशीर्वाद या साथीदारांची साथ कीर्तन विश्व तर्फे केलेलं अनमोल असं मार्गदर्शन आणि या भगवंताचा आशीर्वाद सरस्वती मातेची अनुकंपा यामुळे हे कीर्तन विश्व तर्फे आयोजित केलेले प्रथम पुष्प मी आपल्या समोर सादर करू शकले धन्यवाद सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम पादयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जळके मान मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित करा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकेश्वरा तुझे जडित मुक्त
मूर्ती दर्शन मात्रे मन मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसोंड वक्रतुंड त्रयनयना नाथ सामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती माझ्या या कीर्तन सेवेतून शब्दामध्ये वाणीमध्ये बोलण्यामध्ये काही चुकीचे शब्द आले असतील तर त्या पांडुरंगाच्या चरणी मी नमन करते आणि क्षमा मागते. आपण क्षमा करावी. धन्यवाद.